असं म्हटलं जातं की बिबट्या आता नागरी वस्त्यांमध्ये येऊ लागलेला आहे, कारण एक थिअरी अशी पण आहे की आपण बिबट्यांच्या वस्तीमध्ये अतिक्रमण केलेलं आहे, त्यामुळे आता बिबट्याच्या घरी घुसल्यानंतर बिबट्या आपल्या घरात घुसतोय. याकडे आपण यात ओव्हरऑल थिअरीकडे आणि मुवमेंट कडे कसं पाहता बिबट्यांच्या? महाराष्ट्राचा विचार करता सर्वात जास्त बिबट्यांचा जो काही त्रास नाही म्हणता येईल, पण बिबट्यांचा वावर असलेली जी शहर आहेत ते म्हणजे एक नाशिक आणि दुसरं म्हणजे जुन्नर आणि तिसरं जे आहे ते जे स्थान आहे ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. तर मी माझ्या सेवेची सुरुवातच नाशिक पासून केलेली आहे. सो तिथे मी तिथे अत्यंत यशस्वीपणे मी बिबट्याचा विषय हँडल केला होता. जुन्नरमध्ये मी फार कमी काळ काम केलं देखील, परंतु सर्वात जास्त जी काही चॅलेंज आहे ते जुन्नरमध्ये आहे. सो तिथला देखील अनुभव माझ्या पाठीशी आहे. खरं तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांचं जे काही विषय म्हटलं तर ते बिबटे जास्त सिव्हिलाइज्ड आहेत असं आपण थोडंसं विनोदाच्या भाषेत म्हटलं तर म्हणू शकतो. कारण जंगलामध्ये मला वाटतं जी माणसं येतात किंवा किमान त्यांना माणसं पाहायची सवय आहे. आणि दुसरी गोष्ट असे की इतर वन्यजीव विभागांच्या आसपास जी असलेली उसाची शेती आहे किंवा गावामध्ये असलेली गावाच्या शेजारी असलेली शेतपीक आहे त्या बिबट्यांना किंवा इतर वन्यजीवांना त्यामध्ये जंगल सदृश्य एक राहायची एक परिस्थिती निर्माण होते किंवा एक हाईड करण्यासाठी एक ग्राउंड उपलब्ध होतं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या बिबट्याला जो कम्फर्ट झोन आहे हे कॉन्क्रीटचं जंगल जे आसपास आहे ते ऑफर नाही करत. त्यामुळे चुकून देखील बाय ऍक्सिडेंट बिबट्या जरी सिटीत स्टे झाला तरी तो परत जो काय त्याचा कम्फर्ट झोन आहे तो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं जे समृद्ध जंगल आहे तेच त्याला ऑफर करत असल्यामुळे राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बिबट्याचं स्ट्रेईंग किंवा त्याच्या अटॅकच्या घटना हे आपल्याला फार कमी असताना दिसतील. त्याचं दुसरं अजून एक कारण आहे की एवढ्या सर्व दाट वस्ती आसपास असताना बिबट्या दिसल्यानंतर पॅनिक होण्याची जी लोकांची प्रवृत्ती आहे ती या सिटीमध्ये फार कमी आहे. यासाठी आमची रेस्क्यू टीम, आमचे ऑफिसर, आमचे स्टाफ आणि काही NGOs यामध्ये काम करतात. त्यामुळं बिबट्या दिसला म्हणजे तो अटॅक करतो असं नाही हे लोकांना आता बऱ्यापैकी समजलेलं आहे, किमान मुंबईमधल्या. त्यामुळं बिबट्याच्या घटना, अटॅकच्या, कन्फ्लिक्टच्या घटना ह्या खरंच कन्फ्लिक्टच्या आहेत का फक्त बिबट्या दिसल्यामुळे लोक पॅनिक मूडमध्ये जातात याचा आपण विचार केला पाहिजे. आणि त्यामुळं बिबट्याबरोबर लोकांचं देखील सेन्सिटायझेशन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आसपास 2018 पासून मीरा भाईंदरची ही रिसेंट घटना वगळता कन्फ्लिक्टच्या घटना घडलेल्या नाहीत. पण मला ना एक प्रश्न वारंवार पडतो की बिबट्याला जसं बघून आपण घाबरतो तसं माणसाला बघून बिबट्या घाबरतो का? निश्चित. केवळ बिबट्याच नाही तर सर्व वन्य प्राण्यांना देखील माणसाची भीती वाटत असते आणि त्यामुळं त्याचा देखील, आणि तसाही बिबट्या हा थोडासा लाजणारा प्राणी आहे. तो मानवी वस्तीच्या आसपास जरी असला तरी थोडासा लपून छपून राहणार आहे. त्यामुळे बिबट्या दिसला तर तो आपल्याला घाबरत असतो हे निश्चित. आणि तो आपल्याला ऑब्झर्व करत असतो. ह्यांची काय वैशिष्ट्ये असतात? आता बिबट्या म्हणजे मोठ्या माणसांवरती किंवा ग्रुपने चालणाऱ्या माणसांवरती शिकार करताना किंवा अटॅक करताना फार कमी घटना आहेत, कारण बिबट्याला त्याच्या साईजपेक्षा जी छोटं आहे ते आपलं प्रे आहे असं वाटतं. आणि त्यामध्ये लहान मुलांचा जरा जास्त समावेश असल्यामुळं, म्हणजे छोटी उंची आणि वजन, आणि त्यामुळे त्याला ते प्रे वाटतं. आणि त्यामुळे लहान मुलांचा बिबट्यापासून जास्त त्यांना म्हणजे थ्रेट आहे लहान मुलांना असं. त्यामुळे त्या घटना विशेषतः आपल्याला दिसतात की लहान मुलांवरती बिबट्याने अटॅक केलेला आहे, पण मोठ्या माणसांवरती अटॅक करण्याच्या घटना फार विरळ आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून असे बाहेर गेलेले बिबटे असे किती आहेत? त्यांची काही संख्या किंवा अशी काही आकडेवारी आहे का? ऍक्च्युली अशी आकडेवारी आपल्याला सांगता येणार नाही, पण रिसेंट कॅमेरा ट्रॅप आम्हाला सांगतो की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये साधारण 54+-3 म्हणजे साधारण ऑन अन ॲव्हरेज 60च्या आसपास वाईल्डमध्ये बिबटे आहेत आणि 15-20 कब्ज आहेत. तर 100% म्हणजे आता फिल्म सिटीमध्ये देखील जंगल आहे, आरेमध्ये जंगल आहे. आणि बिबट्या म्हणजे माणसाला जसं सीमारेषा कळतात तसं वन्य प्राण्यांना सीमारेषा कळत नसतात. त्यामुळे निश्चित त्यांचं बाहेर संक्रमण असणार आहे, पण मी जसं मगाशी म्हटलं तसं त्यांचा जो कम्फर्ट झोन तो कॉन्क्रीटचं जंगल ऑफर करत नसल्यामुळे ते परत म्हणजे शिकार असेल किंवा काही असेल बाय ऍक्सिडेंटली स्ट्रे झाले तरी परत येतात आणि म्हणून कॉन्फ्लिक्ट कमी दिसतात आपल्याला. पण त्यांना असं कळतं की हे आपलं घर आहे, इथं परत यायचंय? त्यांना रस्ता कळतो किंवा ते
निश्चित करतो. त्यांना आपली टेरिटरी कळते का? हो, हो. मुळात मुद्दा हा. हो, आपण जेव्हा आपण एखाद्या ॲनिमलला रेस्क्यू करतो, विशेषतः वाघ असेल, लेपर्ड असेल किंवा इव्हन बर्ड्समध्ये पण आपण त्यांना रेडिओ कॉलर किंवा टॅगिंग करतो आणि त्यातून आपण त्यांना ट्रॅक पण केलेला आहे की आपण रेस्क्यू केल्यानंतर, रिलीज केल्यानंतर तो ॲनिमल कसा मुवमेंट करतोय. इव्हन मीरा भाईंदर पाड्याचा जो बिबट्या आम्ही रेस्क्यू केला होता त्याला देखील आम्ही रेडिओ कॉलर करून ट्रॅक करत होतो की त्याची मुवमेंट कशी आहे. त्यामुळे निश्चित आपण त्याला त्याच्या जो काही आता फॉर एक्झाम्पल रेस्क्यू केलेला अॅनिमल तर नवीन याच्यामध्ये आपण सोडताना बघतो, पण तो एक विशिष्ट टेरिटरीमध्ये फिरत असतो, तो त्याच्या बाहेर जात नाही. त्यामुळे तो त्याचे एक निश्चित टेरिटरी फिक्स म्हणजे असते हे आपल्याला माहिती आहे. बर, पण मला असं वाटतं की बिबट्या हा तसा अथांग विषय आहे, कारण बिबट्याबद्दल सगळ्यांनाच क्युरिओसिटी आहे. त्याचं कारण म्हणजे बिबट्याचं होणारं दर्शन मुंबईमध्ये वारंवार हा एक चर्चेचा विषय आहे. नाशिकमध्ये देखील बिबट्याचं दर्शन सतत होत असतं. घबराट ही नाशिक भागामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळते. मुंबईमध्ये ते प्रमाण जरा कमी आहे. मात्र श्वानांवर होणारी शिकार ही आपल्याला सीसीटीव्हीच्या मार्फत कायम दिसते, किंवा बिबट्या दिसणं ही सुद्धा त्या लोकवस्तीमध्ये असे घबराट निर्माण करतं. आता ही जी काही घाबरण्याचं किंवा लोक थोडंसं कन्फ्यूज होतात, तर ही जास्त जी काही इंटेन्सिटी आहे ती नाशिकसारख्या किंवा जुन्नरसारख्या भागामध्ये आहे. मी तिथं काम केलेलं आहे. लोक गावातून शेतामध्ये शिफ्ट झालेले आहेत. जेव्हा तुम्ही ऊसाच्या शेतातून त्या अशा घरांपर्यंत जाता जे शेतात राहतात, तेव्हा हार्डली 1-1.5 फुटाचा रस्ता असतो आणि दोन्ही बाजूला दाट ऊसाचं पीक असतं. त्यामुळे अशा ठिकाणी तुम्हाला बिबट्या कुठल्या दिशेने येईल, कारण जसं मी मगाशी एक्सप्लेन केलं की त्याला ते हाईड करण्यासाठी छान ग्राउंड ऊसाचं पीक ऑफर करतं. तर त्यामुळे तिथं तुम्हाला सतत भीती वाटणं साहजिक आहे, कारण तुमच्या घराच्या आसपास देखील अंगण सोडलं म्हणजे अंगण सुद्धा थोडंफार तर तुम्हाला चारी बाजूने तुम्ही शेतानं वेढलेलं असतात, कुठल्या बाजूने बिबट्या गेले हे तुम्हाला माहित नसतं. पण त्याच्या एक्झॅक्ट उलटी परिस्थिती मुंबईसारख्या म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आहे. जंगल आहे, चारी बाजूनं कॉन्क्रीट आहे, कॉन्क्रीटचं जंगल आहे, सोसायटीज आहे. त्यामुळे बिबट्या हे दिसणं फार लगेच शक्य म्हणजे आपल्याला शक्य होतं. आणि त्यामुळे त्यांना जर आपण लोकांना सेन्सिटाईज केलेलं असेल तर ते पॅनिक मोडमध्ये लगेच जात नाहीत. मात्र शेतात सारख्या ठिकाणी जिथं तुम्ही घर करून राहता तिथं अटॅकची घटना ही नॅचरली जास्त त्याची शक्यता असते. त्यामुळे तिकडे जास्त भीतीचं वातावरण आहे. सिटीमध्ये तसं नाहीये. तुम्ही स्वतः जंगलात राहता म्हणजे 60 बिबटे असणाऱ्या जंगलामध्ये तुम्ही राहता, भीती नाही वाटत? नाही, कारण तुम्ही म्हणजे प्रत्येक सेवेमध्ये येताना माणूस विचार करून येत असतो. त्यामुळे शासकीय म्हणजे वनसेवेमध्ये येताना वन्य प्राण्यांसाठीच काम करायचं आहे ना, ही क्लॅरिटी आहे. आणि वन्य प्राण्यांसाठी काम करताना तुम्हाला जंगलात राहावंच लागेल. इनफॅक्ट संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं जंगल फार सेफ आहे असं मी म्हणेन. गडचिरोली सारख्या किंवा अमरावतीमध्ये चिखलदरा सारख्या जंगलामध्ये फिरताना तुम्हाला जास्त चॅलेंजेस असतात. त्यामुळे आता आम्ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सगळ्यांचे आमचे स्टाफचे आमचे रेसिडेन्सेस आहेत. तर आम्हाला माहिती आहे की 300 ते 500 मीटरच्या अंतरावरती किमान 4-5 बिबटे वावरतात. तर आपण जर आवश्यक ती काळजी घेतली तर मला असं वाटत नाही की आपण घाबरायचं कारण आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे आपण त्या सेवेतच आहोत वन्य प्राण्यांसाठी. आपल्याला वन्य प्राण्यांचे बिहेवियर बऱ्यापैकी माहिती आहेत. जोपर्यंत आपण स्वतःहून वन्य प्राण्यांना त्रास देत नाही तोपर्यंत अशा अटॅकच्या घटना घडणारच नाहीत. आणि मगाशी मी म्हटलं तसं की लहान मुलांना थ्रेट का आहे की बिकॉज त्या वन्य प्राण्यांना ते प्रे वाटतं की हे माझं भक्ष्य आहे, भक्ष्य आणि म्हणून वाटतं. अदरवाईज मोठ्या किंवा ग्रुपमध्ये जाणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवरती अटॅक करण्याच्या घटना अतिशय विरळ आहेत. त्यामुळे आमची मानसिक तयारी करूनच आम्ही या सेवेत आल्यामुळे आम्हाला त्याची भीती वाटत नाही. इनफॅक्ट आमच्या सर्व्हिसमधल्या कोणालाच भीती वाटत नाही. पण अशा पद्धतीनं जर एखाद्यानं अटॅक केला हा, तर मग जेव्हा तुम्ही सेवेत येता तेव्हा असं की प्रशिक्षण देताना तुम्हाला प्रशिक्षित केलं जातं का की हाऊ टू सेव्ह युअर लाईफ आणि सेव्ह द लाईफ ऑफ ॲनिमल ॲज वेल? निश्चित, म्हणजे संपूर्ण म्हणजे जे वाईल्ड ॲनिमलचे जे मेन जे काही कॅटेगरीज आहेत त्यांच्या आणि संपूर्ण देशाचं आम्हाला टूर केली जाते. आणि तुमचं जिथं पोस्टिंग होतं त्यातलं त्या भागातल्या विशिष्ट ॲनिमलची तुम्हाला तर माहिती दिलीच जाते. आता सर्वसामान्यपणे आपण बिबट्या किंवा इतर वन्यजीव जर दिसले तर काय काळजी घेतली पाहिजे? एक तर तुम्ही संध्याकाळी म्हणजे सकाळी सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी
आपण बाहेर पडलं पाहिजे जर तुम्ही जंगलाच्या आसपास राहत असाल तर. 7 नंतर जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा तुम्ही जर ग्रुपमध्ये बाहेर पडला तर अशा अटॅकची शक्यता ऑलमोस्ट नील असते. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातले जे वृद्ध आहेत ज्यांना पटकन मुवमेंट करता येत नाही कारण आसपास बिबट्या किंवा इतर वन्यप्राण्यांचा वावर असेल तर, आणि दुसरं म्हणजे बालक, लहान मुलं, तर त्यांना जर आपण 7 नंतर घराच्या बाहेर सोडलं नाही तर अशा अटॅकच्या घटना शक्यतो होत नाहीत. आणि जर तुम्हाला घराच्या बाहेर पडणं अत्यंत अपरिहार्य असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये मोठं म्युझिक लावून गेलं पाहिजे, आवाज केला पाहिजे. तुमच्याबरोबर काठीचं दृश्य एखादं गोष्ट घेतली तर तुम्हाला तुमचं म्हणजे संरक्षण करणं सोपं जाऊ शकतं. आणि यदा कदाचित जर बिबट्याचं दर्शन झालं तर मला खात्री आहे की तो बिबट्या तुम्हाला बघून पहिल्यांदा पळून जाईल, पण नाहीच गेला तर तुम्ही शांतपणे जर बाजूला झाला तर मला असं वाटतं की अटॅकची घटना घडणार नाही. पण तो तुम्हाला ऑब्झर्व करत असतो, पाहत असतो, तो स्टेअर करत असतो, तर त्याच्यातच भीती वाटते त्या माणसाला. ऍक्च्युली हा थोडासा गैरसमज आहे असं मी आवर्जून सांगते, कारण तो सुद्धा तुम्हाला घाबरतो हे म्हणजे माणसांना घाबरतो हे मी फक्त बिबट्याच नाही तर सर्व वन्य प्राणी घाबरत असतात माणसांना. आणि तो देखील प्रयत्न करत असतो की जाणून घेण्याचा की हे काय आहे समोरचं. आणि जसं मी मगाशी म्हटलं ना की सतत आपण एखाद्या व्यक्तीच्या संगतीत राहिलो तर आपल्यालाही त्याचा स्वभाव समजतो. सो तो बिबट्या सुद्धा किंवा इतर वन्य प्राणी सुद्धा जर ते मानवी वस्तीच्या आसपास असतील तर ते आपला सुद्धा बिहेवियर, आपली लाईफस्टाईल ऑब्झर्व करत असतात. म्हणजे आपल्याकडे कॅमेरा ट्रॅपमध्ये असे शूट्स आहेत की ज्यामध्ये बिबट्या एखादा व्यक्ती रोज त्या रूटवरून जात असेल तर तो गेल्यानंतरच तो रस्ता क्रॉस करतो. सो ते सुद्धा आपल्याला पाहून शक्यतो आपल्याला पण डिस्टर्ब नाही करायचं, अशाच पद्धतीनं त्यांचं देखील बिहेवियर असतं. आणि कॉन्फ्लिक्टच्या घटना केव्हा घडतात, जेव्हा त्यांना असं वाटतं की त्यांना थ्रेट आहे तेव्हाच, अदरवाईज अशा घटना घडत नसतात.